उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आम्हाला आज म्हणजे मूवी बघायला जायचं आहे. मग साहेब गेले की येत नाहीत लवकर, त्याच्यामुळं तिकीट काढून आणलेले आहे. बाकी ही साडी कशी आहे बघा. बघा नवरा आला की असा आराम भेटते. आ काय हो इकडे इकडे पा भेजा, तुमचा भेजा पाय तुम्ही कसा आहे तर तुमचा भेजा म्हणून नव्हते येत ना तुम्ही. हा पाहिलं नाही का ते आता सकाळी त्याचा काय काय फोन केला. उचला, ती झाडं खराब होतात. मग उचला लवकर, उचला उचला झाडं. कायचा वास येऊन आला हे पाय नाही हे पुसा लागते ना, ते लिक्विड घ्या चांगलं. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कसे आहे तुम्ही? होस्ट तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. तर गणेशजी आलेले आहेत, म्हणजे स्वरा आणि स्वराचे पप्पा आलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं होतं की आज संडे आहे, संडे निमित्त फॅमिलीसोबत कुठेतरी जाऊयात. मग काय ठरवलं तर आपले जे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो मूवी आलेला आहे शिवाजी, तर हा लागलेला होता अभिरुची मॉल, आणि मी जिथं राहते तिथून अभिरुची मॉल 15 मिनटाच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळं असं ठरवलं होतं की आज जायचं. त्याच्यामुळे पटापट मला आवरून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे आज ना मिशोचा सेल पण होता, तर त्याचे व्हिडिओ पण टाकायचे होते. तर आदल्या दिवशीच मी दुसऱ्या दिवशीचे व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवत असते, म्हणजे इंस्टासाठी रील्स वगैरे. त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं की पटापट मी आवरून घेते आणि व्हिडिओ एडिट करून घेते, तोपर्यंत तुम्ही जा आणि तिकीट वगैरे बुक करून घ्या. तर मी तर चपात्या वगैरे टाकत होती, त्यांनी आवरलं, पूजा वगैरे केली, भाजीचा मसाला वगैरे काढून दिला. मी पण आवरून घेतलं पटापट आणि इथं चपात्या भाजी वगैरे करून घेतली. आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे पण वॉश करून घेतले आणि पटकन आम्ही जेवण करायला बसलो. फॅमिलीसोबत असलं ना म्हणजे वेळेवर जेवण पण होतं आणि वेळेवर सर्व कामं पण होतात, आणि त्यांच्यामुळे माझी कामं पण पटापट होतात. म्हणजे खूप ते कामात मदत करतात. तर त्याच्यानंतर इथं आम्ही जेवण करायला बसलेलं आहो. तुम्ही बघू शकता आज केली होती मस्त आलू वांग्याची भाजी, डाळ भात, चपाती वगैरे केलेला होता. आजच्याच तारखेतलं तिकीट पाहिजे मला. 6 वाजेपर्यंत भेटली. 6 पर्यंत भेटलं. आताच निघा घराच्या बाहेर, जा घ्या तुमची बॅग, द्या त्याची बॅग. आजचं भेटते तिकीट. लोक आपल्या सगळे मी पहिलंच तिकीट काढून ठेवतात. आपण DSP आहोत. तर त्यांना मी तिकीट आणायला पाठवलं होतं आणि ते असं सांगत होते की बाबा आजच मला जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचं मूवी बघून घेऊ, तुम्ही एकटे म्हणजे लगेच निघून जावा. तर मग ते कूलर घेऊन गेले दुरुस्तीसाठी आणि तिकीट आणायला गेले. तर आम्हाला 3चं पण तिकीट भेटलं नाही आणि 6चं पण भेटलं नाही, डायरेक्टली 9चं तिकीट भेटलं होतं आणि ते पण फुल होतं. मग त्याच्यामुळे मी त्यांना बोलली ठीक आहे, जे असणार तिकीट ते घेऊन या, कारण दुसऱ्या दिवशी ते गेल्यानंतर आम्ही कसे काय जाणार मूवी बघायला. त्याच्यामुळं तर इथं मला काही प्रमोशन शूट होते. आणि हे जी सिल्कची साडी बघताय ना, हे सिल्कची साडी एवढी छान आहे ना, खूप छान साडी आहे. अशी वाटत पण नाही की आपण वेअर केली. आणि 700 रुपयाची, आज 700 की 800 रुपयाची आहे. आणि याच्यात कलर पण अवेलेबल आहे. आणि मला आज फेसेस कॅनडाचा व्हिडिओ होता, म्हणजे मेकअपचा. आणि खरंच ही जी स्ट्रोक क्रीम आहे, हे फाउंडेशन आहे, ही जी लिपस्टिक आहे, तुम्ही बघू शकता खूप छान आहे. वन स्वाईप अप्लिकेशन आहे, लाईट वेटेड आहे, फूटप्रूफ आहे. आणि म्हणजे कसं सेलिब्रिटी लुकसारखा तुमचा जो लुक आहे ना तो क्रिएट होते. आता हे क्लिप मी घेतलेल्या होत्या म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आम्ही व्हिडिओ कसा शूट करत असतो. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले. काही काही व्हिडिओ एडिट करायचे होते, तो व्हिडिओ पण एडिट करून घेतले. आणि हे सर्व स्क्रिप्ट येत असते, तर त्यानुसारच मी व्हिडिओ शूट करून घेतला. आणि त्याच्यानंतर एवढा छान लुक देत असताना ज्यांना स्वस्तात मस्त प्रोडक्ट पाहिजे असतील ना, त्यांनी हे खरंच लिटरली हे प्रोडक्ट यूज करा. कारण मला भरपूर लोक म्हणतात खरंच हे प्रोडक्ट चांगले आहेत का, तर हो, हे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत, कारण मी वापरते. आणि त्या दिवशी काही एक ताई बोलत होत्या की चांदी काही दिवसाने खाली पडते. तर कसा आहे तो मेकअप आहे, तो किती काही झाला तर नैसर्गिक सौंदर्य नसते देत, फक्त वरवरचं सौंदर्य दिसते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यूज करा, नाही वाटत असेल तर नका यूज करू. तर ॲज अ ब्रशर म्हणून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. आणि हे सगळे जे प्रोडक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघताना, हे प्रोडक्ट मी टॅग करून दिलेले असते. म्हणजे व्हिडिओच्या खाली बघा तुम्हाला प्रोडक्ट दिसत असतात ना, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि खरंच नवल वाटते. काही दिवसापूर्वी अशी कंडिशन होती की मला मेकअपचा एम पण माहिती नव्हता की ब्लशर करायला कशाला म्हणतात, आय शॅडो कशाला म्हणतात, फाउंडेशन कशाला म्हणतात, स्ट्रोक क्रीम कशाला म्हणतात, आणि त्याच्यानंतर म्हणजे याचा अप्लाय कसा करायचा, शूट कसा करायचा, एडिटिंग कसं करायची, स्क्रिप्ट कशी करायची, हे काहीच नॉलेज नव्हतं.
आतापर्यंत जसं जसं मी यूट्यूबवर आली, व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, जसे जसे प्रमोशन आले ना, प्रमोशन देणारे जे लोक असतात ना, ते भरपूर असं आपल्याला गाईड करतात, त्याच्यामुळे आपल्याला सर्व काही येऊन जाते. तर इथं फूटप्रूफ मला शॉट घ्यायचा होता, म्हणजे हाताला किस करून दाखवायची होती किंवा कोणाला तरी किस करून दाखवायची होती. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा मेकअप केलेला आहे मी घरच्या घरी. आपण बाहेर जाऊन बघूया, तर बाहेर जाऊन पण बघू शकता की खूप छान असे ब्लश दिसत होते गालावर आणि डोळ्यावर पण. तर आता माझा व्हिडिओ वगैरे शूट झालेला होता. तर असा माझा दिवस पूर्णपैकी बिझी असतो, त्याच्यामुळं मी व्हिडिओ खूप कमी केलेले आहेत. परंतु इन्स्टावर माझे डेली व्हिडिओ असतात, तुम्ही मला तिथं फॉलो करू शकता. तर फायनली हा एक शूट करायला मला 1 ते 1.5 तास लागला आणि 1 ते 1.5 तास शूट करून त्याला एडिटिंग करावं लागते 1 मिनिटात आणि त्यांची स्क्रिप्ट पण दिसली पाहिजे. तर तेवढ्यात हे आले चालू. तर फ्रेंड्स, माझ्या नवऱ्यानं 5 तिकीटं आणलेले आहेत. राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आम्हाला आज शूट म्हणजे मूवी बघायला जायचं आहे. मग साहेब गेले की येतलीच लवकर, त्याच्यामुळं तिकीट काढून आणलेले आहे. बाकी ही साडी कशी आहे बघा, 668 रुपयाची साडी आहे, प्युअर सिल्क आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज खरंच खूप सुंदर येणार आहे आणि याच्यातनं 4 कलर अवेलेबल आहे. तुम्हाला ही घ्यायची असेल तर नक्कीच घ्या. मी खाली टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. आता आपण नेक्स्ट साडी वेअर करूया. ओके, चलो. तर आमचे व्हिडिओ वगैरे शूट करणं चालूच होते कंटिन्यू. मेकअपचा व्हिडिओ झाला होता, 2 साड्या आलेल्या होत्या ग्रीन कलरची वगैरे, त्याचा पण शूट झालेला होता. आणि मी तुम्हाला सांगणार, मी जी साडी वेअर केलेली आहे ना, तुम्ही ती नक्कीच खरेदी करा. मग स्वरा बोलली की काहीतरी थंड खायचं आहे, मग आम्ही लस्सी बोलावली आणि मुलांसाठी आईस्क्रीम बोलावली आणि ती मस्तपैकी एन्जॉय करत आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही तर आमचा उन्हाळ्याचे दिवस मस्त एन्जॉय करत आहे. त्याच्यानंतर ही होती 3ऱ्या कलरची साडी, ही पण खूप छान होती. 550च्या आत येते, 550पर्यंत येते. पूर्ण ब्लॅक कलरची साडी आहे आणि HD वर्क आहे बघा, किती सुंदर अशी साडी देते. आणि जे तुम्ही फुल बघताय ना, सेम तसंच तुम्हाला फुल म्हणजे ब्लाऊज पीस येणार आहे आणि साडी खरंच खूप सुंदर आहे. ही पण साडी तुम्हाला खरेदी करायची असेल ना, तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. आणि दिवसभर एक वेळा मेकअप केला की मी 7 ते 8 व्हिडिओ शूट करून घेत असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी जर शूट करणं नाही झाला ना, तरी पण हेच व्हिडिओ मी पोस्ट करत असते, त्याच्यामुळं. तर आता तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करा. तर पटापट मी शूट वगैरे आटपून घेतलं आणि मुलांची काम करत होते. आणि आता संध्याकाळचे 8 वाजले होते आणि म्हणजे 8:30 वाजता आम्हाला निघायचं होतं, तरी पण माझी शूट काही संपायचं नाव घेत नव्हते. कारण आज मिशोचा ब्लॉकबस्टर सेल होता, त्याच्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला त्या दिवशी पोस्ट करावे लागतात. तर हा पण ड्रेसचा व्हिडिओ होता आणि हा ड्रेस तुम्हाला खोटं वाटणार, फक्त 270 रुपयाचा होता. खूप छान कॉटनची कुर्ती होती, पॅन्ट होता आणि खूप छान अशी याच्यावर ओढणी आलेली आहे आणि थ्रेडवर्क आहे बघा. तुम्ही किती सुंदर असा हा ड्रेस दिसणार आहे. तर कसं आहे, आपण म्हणतो हेच ड्रेस ना मार्केटमध्ये ना खूप महाग दाखवतात, परंतु ऑनलाईन जर घेतले तर स्वस्तात मस्त असतात. त्याच्यामुळे हा एक ड्रेस आलेला होता आणि याच्यासोबत अजून एक म्हणजे चुनरिया पॅटर्नमध्ये असे डॉट मध्ये ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये अजून एक कॉटनचा ड्रेस आलेला होता आणि हा पण 370 की 80चा होता, म्हणजे नाही 280 की 270चा होता कॉटनचा. आणि हा पण बघा किती सुंदर होता, व्ही आकाराचा गळा होता आणि पॅन्ट व्हाईट कलरचा होता. तर हे प्रोडक्ट मी खाली टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून खरेदी करू शकता. आता सगळं काही आवरलेलं होतं, स्वयंपाक पाणी म्हणजे जेवायचं तर आमचं असं ठरलेलं होतं की बाहेरूनच जेवण करून यायचं आहे, परंतु बघूयात काय होते. तर डाळ भात वगैरे स्वरात जेवला आणि मी सगळं भांडी वगैरे सगळं घासून घेतली, कारण दिवसभर शूट करत असते तर त्याच्यामुळे घरातली भांडी दिवसभर तशीच पडलेली राहतात. त्याच्यानंतर फायनली माझी तयारी झालेली आहे आणि ही साडी वेअर करून गेली होती मी आणि आम्ही पूर्ण फॅमिलीसहित निघालेलो आहोत मूव्ही बघायला. तर आम्ही इथं पोहोचलो, अभिरुची मॉल आहे जे तुम्हाला सांगितलेलं आहे मला जवळ पडते, तर तिथल्याच थिएटरला आम्ही तिकीट बुक केली होती आणि फायनली आम्ही तिथं आलेलो आहोत मूव्ही पाहायला. आणि त्याच्यानंतर आत गेल्या खूप छान वाटलं आणि मी म्हणते प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना हा मूव्ही दाखवा, म्हणजे आपले महाराज कोण होते, कसं आपलं आधीचं आयुष्य होतं आणि जर महाराज जन्माला आले नसते तर अजूनही आपण गुलामगिरीतच असतो, आपल्याला स्वतःचं जीवन जगता आलं नसतं. असं भरपूर काही या मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे, तुम्हीसुद्धा नक्कीच बघा. आणि खूप छान मूव्ही आहे, मला तर म्हणजे पर्सनली खूप आवडलेला आहे. सुरुवातीला खूप वाईट वाटतं आणि कधी विचार केला की हे पण वाटतं की खरंच आधीचं जीवन किती भयानक होतं आणि आत्ता म्हणजे काहीच नाही आहे त्या मानानं. त्याच्यामुळे आपल्या मुलांना, सगळ्या मुलांना हा व्हिडिओ नक्कीच दाखवा अशी मी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करीन. आणि हे काही शूट खूप छान आहे. आज जे बलात्कार हे ते लहान मुलींवर होत आहेत ना,
आज जर महाराज असते ना तर चौरंग केले असते त्यांनी प्रत्येक चौकात, परंतु आज कोणाचीही हिंमत होत नाही. कारण कसं आहे की कायद्यानुसार चालतं आणि कायदा त्या लोकांना सपोर्ट करतं, परंतु त्यांना मारण्याचं कोणी धाडस करत नाही आणि त्याच्यामुळेच लहान मुलीवर अन्याय अत्याचार हे वाढतच जात आहे. तर इंटरव्ह्यू झाला होता आणि त्याच्यानंतर स्वराने घोषणा केली होती आणि खूप छान केली होती, परंतु इथं म्युझिकचा आवाज असल्यामुळे मी इथं ते म्यूट करत आहे, तुम्ही बघू शकता. नंतर स्वराने आज ते कदम वगैरे पूर्ण ते घोषणा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मूवी सुटलेला आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत. तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला माझा आवडला का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयातच. त्याच्यानंतर मूवी सुटला, आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि चला घरी आलो डायरेक्ट आलेलो आहो मूवी बघून. आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. 9:30चा शोचं तिकीट भेटलं होतं, त्याच्या आतलं काही भेटलं नव्हतं. चला आणि खरंच प्रत्येकाने मूवी बघा, खूप छान आहे. म्हणजे मुलांना तर नक्कीच दाखवा, म्हणजे राजे कोण होते, आपल्यासाठी किती त्यांनी त्याग केला हे मुलांना दाखवणं खरंच खूप गरजेचं आहे. स्वराज तुला कसं वाटलं बाबू? मस्त हां मस्त वाटलं होतं. हा ना, आवडला ना? झोपला नाही तो, कंटिन्यू बघत होता, अजिबात झोपला नाही. आणि बेटा तुम्हाला कसं वाटतं? स्वराजचे रिॲक्शन तुम्ही बघितले. मला तर असं वाटलं होतं स्वराज झोपणार आहे, परंतु स्वराज झोपला नाही आणि घरी आल्या स्वरा आणि स्वराज दोघं पण झोपले आणि गणेशजीचं माझं जेवण बाकी होतं, तर गणेशजीने गरमागरम भात केला, नंतर आम्ही जेवण केलं. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.